चाललो आहे दहीहंडीला। तर आमच्या इथून पथक आहे गणेशोत्सव मंडल रामनगर गोरेगाव गोविंदा पथक, त्यांच्यासोबत चाललो आहे। बस केलेली आहे, बस आले इकडे, बसमधून जाणार आहेत आम्ही लोक। जॅकेट घातलं बरं झालं, बस झाले पूर्ण पॅक। पावसाची बॅटिंग बघा जोरदार एकदम चालू झाली। सुरुवात आमच्या दादरपासून होणार आहे। आले तिथे सर्व वेटिंगला उभे आहेत आणि समोर इथे हंडी आहे। आमचा मंडळ आहे इथे समोर। न्यूजवाले सुद्धा आलेले आहेत, न्यूजवाले सुद्धा घेत आहेत इंटरव्ह्यू आहे लोकांचा।
त्या ठिकाणी साखरवाले पुढे, राजेश साखरवाल्यांना पुढे ऍडजस्ट करायचे. स्टेजवर कुणी येऊ नका. स्टेजवर येणाऱ्याचं कुपन किंवा टोकन स्वीकारलं जाणार नाही. हा कोणता पॉईंट आलाय? गोरेगाव. यानंतर साई गणेश गोविंदा पथक, यानंतर साई गणेश गोविंदा पथक 8 थर यांचा लागणार आहे. संघर्ष गोविंदा पथक यांनी मैदानात या. कृपया सर्व गोविंदा पथक आहे, गोंधळ करू नका. एकेकाला लावण्याची संधी देणार आहे. फक्त 5-10 मिनिटाचा प्रश्न असतो. कुणी 8 थर असेल त्याने असा वेगळा गोविंदा लावू नका. ग्राह्य धरला जाणार नाही. गोरेगाव सार्वजनिक गोविंदा पथक 8 थर लावतायत. यानंतर साई गणेश त्यांना सहकार्य करायचं आणि त्यांच्या मागे उभं राहायचंय. साई गणेश त्यांना सेफ्टी बेल्ट दिला जाईल. सेफ्टी बेल्ट त्यांना दिला जाईल. अभिनंदन गोरेगाव सार्वजनिक गोविंदा पथक. धन्यवाद. सेफ्टी बेल्ट देण्यात यावा त्यांना. साई गणेश गोविंदा पथक, साई गणेश गोविंदा पथक त्यांना सेफ्टी बेल्ट लावण्यात यावा. चला लवकर लावून घ्या सेफ्टी बेल्ट, लवकर लावून घ्या. साई गणेश जरा 2 मिनिटं आपला गोविंदा थोडासा बाजूला घ्यायचा, जरा हल्ली सडकलाय. रामनगर 8 थराचा यशस्वी प्रयत्न करताय साईराम गोविंदाबद्दल. आपल्याला नम्र विनंती की थोडं त्यांच्या बाजूने देखील उभं राहायचंय.
यांचं वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ 5 गोविंद पथकांनी 8 थराची सलामी आतापर्यंत देण्यात आलेली आहे आणि त्याचा यथोचित सन्मान आमचे सन्माननीय आयोजक कर्णबाळा दुलबळे साहेब यांच्या वतीने त्यांचा करण्यात आलेला आहे. आणि सामाजिक बांधिलकीचा, सामाजिक ऐक्याचा आणि आपली संस्कृती कायम ठेवण्याचा, परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न आमच्या या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सरचिटणीस माननीय आयोजक कर्णबाळा दुलबळे साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि ते विभागीय जनतेच्या वतीनं होत आहेत. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक सरसे स्वागत. जनरेटरवाले दादा कुठे असतील त्यांनी कृपया यायचं. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय पदाधिकारी त्यांचंही मी खूप खूप मनपूर्वक सरसे स्वागत करतो. कृपया आमच्या सर्व जे व्यासपीठावरती जे मित्रमंडळी आहेत त्यांनी थोडंसं बाजूला व्हायचं आहे. मी पथकाचं खूप स्वागत करतो, पण त्यांनी थोडा वेळ आता थांबायचा. 8 थराचा मानवी मनोरा रचत आहेत. 8 थराचा मानवी मनोरा रचत आहेत. कृपया शांतता बाळगा. खूप खूप धन्यवाद. गोरेगाव गोविंदा पथकाचे हे सर्व बाल गोपाळ 8 थराचा मानवी मनोरा रचत आहेत. विश्वास, साहस, धाडस, शौर्य आणि आपलं कर्तृत्व, नेतृत्व यांचा हा पराक्रम, हा दहीहंडीचा थरार आज सर्व चेंबूरमधील विभागीय जनतेला बघायला मिळणार आहे. आणि अर्थात ज्यांचं दहीहंडी महोत्सव 2025चं औचित्य साधून आमचे सर्वांचे लाडके माननीय कर्णबाळा दुलबळे साहेब यांच्या वतीनं आजचा हा साकार होतोय दहीहंडी महोत्सव. मराठी मनाचा, मराठी जनांचा आणि मराठी सणांचा एकमेव महोत्सव म्हणजे दहीहंडी महोत्सव. सर्वांनी हात वरती करायचे आहेत. जे आमचे इतर बालगोपाळ मंडळी आहेत त्यांनी कृपया सपोर्ट करायचा आहे. नूतन बालगोपाळांनी सपोर्ट करायचा आहे प्लीज. दोन, 3, 4, 5, 6 थरांची यशस्वीरित्या उभारणी केलेली आहे. 3, 4, 5, 6वा थर इथेही मोठ्या दिमाखात उभा राहिलेला आहे. यानंतर 7व्या थराचंही खूप खूप स्वागत. अत्यंत उत्कृष्ट. जरा जवळ या प्लीज, सर्वांनी जवळ या, बघू नका प्लीज, सर्वांनी बघू नका. आणि 8 थराची सलामी घेतलेली आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन. एवढ्या शिस्तबद्ध रीतीने एकदम हळूहळू खाली यायचं आहे. अजिबात हलू नये. सपोर्ट करा सगळ्यांनी खालच्या थराला. सगळे आतमध्ये या, सगळे आतमध्ये या प्लीज. चला चला, थर उतरलेले आहेत. 3 थर उतरलेले आहेत. 4था थरी खाली उतरलेला आहे. यानंतर गोरेगाव पथकाला आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं मानाचा मुद्रा. हळू खालती यायचंय. डीजे दादा तुम्हाला रिक्वेस्ट आहे, खालती उतरल्यानंतर गाणं चालू करायचं. जोरदार टाळ्यांच्या कडकडात स्वागत करूया गोरेगाव गोविंदा पथकाचं. H2O